कमेंट समोर बघा समोर. या दोघांचं 352वा शिवराज्याभिषेक सोहळा हा पुन्हा एकदा रायगडावरती मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गाराज रायगडच्या वतीने हा कार्यक्रम राबवण्यात येतो. 5 व 6 तारखेला शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. 5 तारखेला सर्वप्रथम छत्रपती संभाजी महाराज व युवराज शहाजीराजे छत्रपती राजमाता जिजाऊ साहेबांचं समाधीचं दर्शन घेऊन कार्यक्रमास प्रारंभ करता. त्यानंतर सर्व शिवभक्तांच्या समवेत गड चढायला सुरुवात करता. वरती शिरकाई देवीचा गोंधळ असतो 5 तारखेला. त्याचप्रमाणे आपले युद्धकलेचं प्रशिक्षण असतं. व 6 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी असते. त्यानंतर राजसदरेवरनं छत्रपती संभाजी महाराज संपूर्ण शिवभक्तांचे आभार मानता व त्यांना संबोधित करता. अशा प्रकारे शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचं आयोजन असतं. सर्व सजावटीचं काम हे नाशिककरांच्या मान देण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे आपल्या पवित्र गोदामातेचं पाणी व त्र्यंबकेश्वर येथील कुशवर्ताचं पाणी अभिषेकासाठी नेहमीप्रमाणे शिवभक्तांच्या वतीने घेऊन जाण्यात येणार आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवतीर्थ किल्ले रायगड या ठिकाणी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये गेल्या 11 वर्षापासून चित्त दरवाजा या ठिकाणी त्याचप्रमाणे रायगडावर येणाऱ्या स्वयंसेवकांसाठी अन्नदान करण्याचं काम आम्ही करत आहोत. आणि याही वर्षी 50,000 लोकांचं या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम आमच्या राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान आमच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मी प्रफुल्ल भाऊ पाटील आणि आम्ही या ठिकाणी करणार आहोत. या ठिकाणी मी या निमित्ताने आवाहन करतो की महाराष्ट्रासह नाशिकमधून येणाऱ्या सर्व शिवभक्तांनी या अन्नछत्राचा लाभ घ्यायचा आहे आणि दुर्गराज रायगडावर होणाऱ्या या राज्याभिषेकाचा सोहळा परत एकदा अनुभवायचा आहे. धन्यवाद.